नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025 चे ऑलरेडी ॲडमिट कार्ड आउट झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिट कार्ड डाउनलोड केले नसतील, त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला ऑलरेडी ते व्हिडिओ अपलोडेड आहे. ती तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. त्यानंतर हॉल तिकीटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला ॲडमिट कार्ड फिल करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये विचारात घ्यायच्या आहेत. त्यानंतर जर आपण रिपोर्टिंग टाईम आपल्याला काय असलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला क्लोजिंग जो गेट क्लोजर टाईम आहे, तो काय आहे? सिग्नेचर आपल्याला कधी करायचं आहे? फोटो आपण पेस्ट केल्याच्यानंतर सिग्नेचर कशा पद्धतीने करायची आहे? त्या पद्धतीचं जे हॉल तिकीट, जे ॲडमिट कार्ड जे आपण डाउनलोड केलेलं आहे, ते कशा पद्धतीने आपल्याला फिलअप करायचं आहे? त्यानंतर त्याच्याबरोबर आपल्या डॉक्युमेंट्स कोणते आपल्याला कॅरी करायचे आहेत एक्झामिनेशन सेंटरमध्ये, या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मी. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि जे नवीन स्टुडंट असतील ज्यांनी आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, त्यांनी आपला चॅनल हा तुमचा चॅनल आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. हॉल तिकीट कशा पद्धतीने फिलअप करायचे, कोणत्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला प्रॉपरली चेक करायच्या जेणेकरून आपल्याला एक्झाम सेंटरला कोणतेही प्रॉब्लेम्स होणार नाहीत, ते तुम्हाला आता मी इथे सांगत आहे. जसं की इथे मी एक हॉल तिकीट ओपन केलेलं आहे ॲडमिट कार्ड. ते ॲडमिट कार्ड ओपन केल्याच्यानंतर यामध्ये प्रॉपर ज्या गोष्टी मी सांगणार आहे, त्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्यानंतरच मग तुम्ही जे काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये एक्झाम सेंटरला तुम्ही जायचं आहे. विथआऊट जर या गोष्टी जर तुम्ही नाही घेऊन गेले, तर तुम्हाला एक्झाम सेंटरला बसवून देणार नाहीत. ठीक आहे. सो इथे तुमचं कॅन्डिडेट फुल नेम आहे. फुल नेम म्हणजे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. हे सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत, की त्या तुमच्या प्रॉपरली आहेत का? प्रॉपरली म्हणजे काय? तर स्पेलिंग मिस्टेक कोणत्या आहे की नाही? जर स्पेलिंग मिस्टेक असेल, तर काय करायचं आहे? त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे. काही स्टुडंट असतात, की ज्यांचे मॅरिड झालेलं असतं, तर मॅरिड नंतरचं जे नाव असतं, ते जर त्या नावाने जर तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड आलं असेल, तर मग तुम्हाला गॅझेट सर्टिफिकेट लागणार आहे. गॅझेट सर्टिफिकेट नसेल, तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे किंवा हे जर नसेल, तर तुमचं आयडेंटिटी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफ हे जर तुम्ही बनवलं असेल, तर तुम्हाला ते सुद्धा लागणार आहे. पण नाव चेंज झाल्याचं आहे, कोणता ना कोणता प्रूफ तुम्हाला यामध्ये ॲडमिशन म्हणजे एक्झाम सेंटरला जाताना तुम्हाला हे लागणारच आहे. सो कॅन्डिडेट फुल नेममध्ये तुमचे नाव प्रॉपर चेक करायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक नसायला पाहिजे. जर असेल, तर तुम्हाला ते ॲफिडेव्हिट वगैरे करून सुद्धा तुम्ही ते दाखवू शकता. दुसरी गोष्ट यामध्ये असं आहे, की खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता, की सर फर्स्ट नेम आहे लिहिलेलं आहे आणि लास्ट नेम सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे. मिडल नेम समजा काही स्टुडंटनी लिहिलेलं नाहीये. पण तुमच्याकडे जर प्रॉपर डॉक्युमेंट असेल, ओके. सो तुम्ही ते डॉक्युमेंट्स वगैरे ओरिजिनल घेऊन जावा. त्या व्यतिरिक्त अनकंडिशनल फॉर्म आहे अंडरटेकिंगचा, तो सुद्धा तुम्हाला फिलअप करायचा आहे. सेफर साइड जर तिकडे तुम्हाला तो जर फॉर्म जर मागितलं, तर तो तुम्ही फिलअप करून देऊ शकता. त्याची पण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे मी. ठीक आहे. नंतरला खूप विद्यार्थ्यांचं असंही कॅन्डिडेटचं नेमचं असंही काही प्रॉब्लेम असू शकतं, की मॅरिड स्टुडंट आहे, ओके. आणि मॅरिड स्टुडंटच्या अगोदरचं जे नाव होतं, ते तुम्ही यामध्ये मेन्शन केलं असणार आहे. जर त्याचं तुमच्याकडे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, तर त्या बेसवर तुम्ही एक्झामला जाऊ शकता. ते डॉक्युमेंट्स दाखवून तुम्ही एक्झाम देऊ शकता. किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की नाही सर मला मॅरिडचं जे नाव आहे तेच मला द्यायचं आहे. सो तुम्हाला अनकंडिशनल अंडरटेकिंग फॉर्म हा फिलअप करायचा आहे. तो फिलअप केल्याच्या नंतर तुमच्याकडे गॅझेट कॉपी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सो हे कॅन्डिडेट फुल नेम यामध्ये या सर्व गोष्टी आहेत. प्रॉपरली चेक करा. ॲडमिशनला म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटरला जाताना पॅन कार्ड किंवा आधार कार्ड या दोघांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. विथ ओरिजिनल अँड झेरॉक्स दोन्ही गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर तुमचं रोल नंबर आणि युजर नंबर हे प्रॉपरली चेक करायचं आहे. कारण की एक्झाम सेंटरला
सिस्टमवर तुम्ही बसणार आहात त्यावेळी तुमचा हा रोल नंबर तुम्हाला तिकडे लागणार आहे आणि DOB म्हणजे हा तुमचा पासवर्ड आहे. डेट ऑफ बर्थ हे तुमचे पासवर्ड आहे. हे सुद्धा प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ CET एक्झामिनेशन हे प्रॉपरली एकदा चेक करा, की तुमची एक्झाम कधी आहे. कारण की आपली एक्झामची जी डेट आहे ती चेंज झालेली आहे. 3rd आणि 4th मेला एक्झाम होणार होती. ती आता डेट चेंज झालेली आहे. 2nd आणि 3rd या 2 दिवसामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. आता तुमच्या हॉल तिकीटवर कोणती डेट आहे, त्या डेटनुसार तुम्हाला एक्झामला जायचं आहे. या डेट ऑफ CET एक्झामिनेशन बघितले तर या कॅन्डिडेटची एक्झाम 3rd मेला आहे. सो हे जे कॅन्डिडेट्स आहेत 3rd मेला एक्झामसाठी जाणार आहेत. एक्झामिनेशन टायमिंग यांचं जे दिलेलं आहे 8:30 AM मॉर्निंग टू 10:30 AM यांचं मॉर्निंगचं स्लॉट यांना दिलेला आहे. रिपोर्टिंग टाइम CET एक्झामिनेशन सेंटर. रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे म्हणजे या टायमिंगमध्ये तुम्ही तिकडे अवेलेबल असले पाहिजे सेंटरला. 7 AM 7 AM म्हणजे मॉर्निंगचे 7 AMचं जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगला तुम्ही अवेलेबल असलं पाहिजे सेंटरमध्ये. गेट क्लोजर टायमिंग दिलेला आहे 8 AM. याच्या नंतर कोणीही कॅन्डिडेट समजा एक्झाम सेंटरला गेलं तर त्यांना आतमध्ये एंट्री भेटणार नाही. LLB 5 इयर्सचे स्टुडंट 8 AMच्या नंतर गेलेले होते त्या विद्यार्थ्यांना एक्झामला बसवू दिलेलं नाहीये. 1 वर्ष वेस्ट तुमचं जाणार आहे. सो त्यासाठी सांगत आहे मी की रिपोर्टिंग टायमिंग आणि गेट क्लोजर टायमिंग हे तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण की तिकडे तुम्हाला एक्झाममध्ये एंट्री दिली पाहिजे. ठीक आहे. गेट क्लोजर टायमिंग 8चा आहे तर तुम्ही ॲटलीस्ट 7:30 पर्यंत पोहोचा जेणेकरून तुम्हाला तिकडे एक्झाम सेंटरला तुम्हाला अलाउड केलं जाईल. ठीक आहे. क्वेश्चन पेपर लँग्वेज खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर इंग्लिश किंवा मराठी असेल दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर असणार आहे. LLB 3 इयर्स नेम ऑफ द कोर्स आहे यामध्ये. त्यानंतर ॲड्रेस ज्या तुमची सेंटरला तुमची एक्झाम होणार आहे हा प्रॉपरली ॲड्रेस Googleला तुम्ही Google मॅपला चांगल्या पद्धतीने टाका जेणेकरून तुम्ही चांगल्या लवकरात लवकर तुम्ही ॲड्रेसवर तुम्ही एक्झाम सेंटरला प्रॉपरली जाऊ शकता. हा ॲड्रेस प्रॉपरली चेक करा. त्यानंतर इथे लिहिलेलं आहे की प्लीज अफिक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट. हा जो तुमचा इथे फोटो असेल सेम फोटो जर इथे जर नसेल काही प्रॉब्लेम नाहीये बट लेटेस्ट म्हणजेच रिसेंटचा तुमच्याकडे फोटो असला पाहिजे. तो फोटो तुम्ही इथे पेस्ट करायचा आहे आणि सिग्नेचर करताना अक्रॉस साइन अँड अक्रॉस इट म्हणजे इथे अर्धी साइन आली पाहिजे आणि अर्ध्या फोटोवरती अर्धी सिग्नेचर गेली पाहिजे. अशा पद्धतीने फोटो प्रेस केल्याच्या नंतर पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला सिग्नेचर अशा पद्धतीने करायचे आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली सांगत आहे जेणेकरून खूप काही गोष्टी यामध्ये खूप चुका होतात जेणेकरून तुम्हाला एक्झाम सेंटरला तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको. हे झालं तुमचं एक्झाम ॲड्रेस. त्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते असले पाहिजे? पॅन कार्ड किंवा आधार कार्ड आणि तुमचं हा हॉल तिकीटची झेरॉक्स विथ तुमचं ओरिजिनल हे जे हॉल तिकीट आहे ते म्हणजे झेरॉक्स कलर प्रिंट आउट असेल तरी चालेल, ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल. आधार कार्ड तुमचा ओरिजिनल प्लस झेरॉक्स पाहिजे, पॅन कार्ड ओरिजिनल किंवा झेरॉक्स दोन्हीही पाहिजे. ओके. आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर. आता तुम्हाला यामध्ये सिग्नेचर करायचं नाही आहे. टू बी साइन इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर म्हणजे जेव्हा तुम्ही तिकडे एक्झामला जाणार आहात, तेव्हा तुम्हाला यांच्या समोर तुम्हाला सिग्नेचर करायची आहे आणि इन्व्हिजिलेटर सिग्नेचर जेव्हा तुम्ही सिग्नेचर कराल त्यावेळी ते इथे सिग्नेचर करतील. तर तेव्हा तुम्हाला इथे काही सिग्नेचर करायची गरज नाहीये. अशा पद्धतीने हे आपले ॲडमिट कार्ड अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे प्रॉपरली, की आपले जे काही आपली इन्फॉर्मेशन आपण यामध्ये फिलअप केलेली आहे ती प्रॉपर आहे की नाही, त्या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायचं आहे. आता खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, की सर माझ्या नावामध्ये प्रॉब्लेम्स आहे, DOBमध्ये प्रॉब्लेम्स असेल, जेंडरमध्ये मेलच्या ऐवजी फिमेल झाला असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स यामध्ये असेल ॲज पर हॉल तिकीट. ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे आणि त्याच्यासाठी हा अंडरटेकिंग फॉर्म आहे. करेक्शन तो कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे आणि PWD चे कॅन्डिडेट असतील म्हणजेच जे काही स्क्राइब डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तो कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे त्याची नेक्स्ट व्हिडिओ ही अपलोड होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल किंवा नेक्स्ट व्हिडिओच्या ऐवजी तुम्हाला आत्ताच मी सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. आता यामध्ये लिहिलेलं आहे क्लिक द डाउनलोड अंडरटेकिंग फॉर करेक्शन नेम
फोटो, सिग्नेचर, डी-ओ-बी आणि जेंडर. यापैकी जर काही चेंजेस असतील, तर तुम्ही चेंजेस करू शकता. हा फॉर्म फिलअप करायचा आहे. कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, ते तुम्हाला आता मी इथे दाखवतच आहे. हा अनकंडिशनल फॉर्म आहे. ठीक आहे. जे नॉर्मल जे स्टुडंट असतील, त्यांच्यासाठी हा जो फॉर्म आहे, हा फिलअप करायचा आहे आणि जे डिसॅबिलिटी जे काही स्टुडंट असतील, त्यांना स्क्राईबचा हा जो फॉर्म आहे, स्क्राईब डिक्लेरेशन फॉर्म हे डिसॅबिलिटी जे स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी हा फॉर्म फिलअप करायचा आहे. नॉर्मल जे स्टुडंट आहेत, ज्यांचं नेम, सिग्नेचर, फोटो यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्याने कशा पद्धतीने फिलअप करायचं आहे, ते तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये रिसेंट साईटचा फोटो तुम्ही प्रेस करायचा आहे, म्हणजे पेस्ट करायचा आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमची मेन्शन करायची आहे. ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर तुमचा जो हॉल तिकीटवर आहे, तो ॲज इट इज. नेम ऑफ द सी-ई-टी, एल-एल-बी 3 इयरची एक्झाम देत आहात आणि एक्झाम सेंटरचे डिटेल्स जो तुमचा एक्झाम सेंटरचा जो ॲड्रेस आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. एक्झॅक्ट कसं असलं पाहिजे हे तुम्हाला इथे मी बनवून दिलेलं आहे. आता यामध्ये नेम ऑफ द कॅन्डिडेट समजा माझं नाव यामध्ये मेन्शन केलेलं आहे. डेट ऑफ बर्थ यामध्येच टाकलेली आहे. ॲप्लिकेशन नंबर यामध्ये मेन्शन केलेला आहे. रोल नंबर टाकलेला आहे. नेम ऑफ द सी-ई-टी, एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी एक्झाम दिलेला आहे आणि एक्झाम सेंटर जो पूर्ण ॲड्रेस तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने फिलअप तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं, समजा माझं नेम ऑफ द कॅन्डिडेट यामध्ये चुकीचं आहे. म्हणजे माझं जे नाव आहे ते चुकीचं लिहिलेलं आहे. इथे तुम्ही जसं आहे हॉल तिकीटवर तसं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आफ्टर दॅट तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा, इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल बाय द कॅन्डिडेट. यामध्ये तुमचं नेम असू शकतं, फोटो असू शकतं, सिग्नेचर असू शकतं, डेट ऑफ बर्थ असू शकतं आणि जेंडर असू शकतं. यापैकी जर काही चुकीचं झालं असेल, तर इथे तुम्हाला नेम ऑफ द इनकरेक्ट इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मग करेक्ट तुमचं नाव असेल, ते करेक्ट नाव तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ते तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. ओके. त्यानंतर याची प्रिंटआउट म्हणजे याची झेरॉक्स किंवा प्रिंटआउट याची तुम्हाला काढायची आहे आणि नॉर्मल फिलअप करायचं आहे. फिलअप केल्याच्या नंतर तुम्हाला इथे लिहिलेलं आहे. डेट तुम्हाला मेन्शन करायची आहे ज्यावेळी तुम्ही ॲप्लाय करणार म्हणजे जेव्हा तुम्ही रिटर्न करणार तेव्हा. प्लेस तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर ऑफ पॅरेंट ऑर गार्डियन म्हणजे तुमचे पॅरेंट्सचे सिग्नेचर पाहिजे इथे. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट इथे तुमची स्वतःची सिग्नेचर पाहिजे. सिग्नेचर ऑफ द सेंटर इन्चार्ज जेव्हा तुम्ही हा फॉर्म एक्झाम सेंटरला घेऊन जाणार, त्यावेळी तिथे तुमची सिग्नेचर सेंटर इन्चार्ज जे असतील ते करतील. ऑथराइज्ड ऑफिसर जे काही आहे त्यांचं इथे सिग्नेचर असेल आणि व्हेन्यू ऑफिसर त्यांचे सिग्नेचर आणि त्यांचं नाव इथे असणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहेत. हे जे काही गोष्टी आहेत ते एक्झाम सेंटरला ते सिग्नेचर वगैरे करतील. पण तुम्हाला इथे चुकीचं काय आहे तुमचं नाव चुकीचं आहे, तर इनकरेक्ट नाव इथे लिहायचं आहे आणि करेक्ट जे नाव आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे. आणि मग तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड यापैकी कोणतंही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे विथ झेरॉक्स. असं नको व्हायला, की सर मी फक्त ओरिजिनल लिहिलं, माझ्याकडे झेरॉक्स नाहीये. तिकडे एंटरटेन करणार नाहीत तुम्हाला एक्झाम सेंटरला. त्यासाठी आज ही व्हिडिओ बनवत आहे. तुमच्याकडे हॉल तिकीट तुमच्याकडे असलं पाहिजे झेरॉक्स. तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ तुमचं ओरिजिनल विथ झेरॉक्स पाहिजे आणि हा जो फॉर्म आहे, ज्या विद्यार्थ्यांचं मिस्टेक केला असेल, त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म न्यायचा आहे. अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म. हा जो फॉर्म आहे, मी डायरेक्टली तुम्हाला Telegramला हा टाकून देईन. त्याची तुम्ही पी-डी-एफ ही जी आहे, ही तुम्ही डायरेक्टली तुम्ही झेरॉक्स काढू शकता आणि ॲज इट इज तुम्हाला जसं मी फिलअप करायला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही फिलअप करू शकता. हा झाला नॉर्मल स्टुडंटसाठी. जे डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी हा जो फॉर्म आहे स्क्राईब डिक्लेरेशन फॉर्मचा, त्या स्टुडंटनी अशा पद्धतीने फिलअप करायचं आहे. यामध्ये तुमचं नाव येईल. ओके. त्यानंतर श्री एलिजिबल रायटर म्हणजे तुमच्याबरोबर समजा जो असणार आहे स्टुडंट जो तुमची एक्झामिनेशन लिहिणार आहे, जो कोणी रायटर असेल तो तुम्हाला इथे त्याचं नाव लिहायचं आहे. ओके. आणि त्यानंतर जर बघितलं आय स्क्राईब म्हणजे जो रायटर आहे त्याचं नाव असेल इथे. रायटरची इथे सिग्नेचर असेल. ओके. सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट तुमचं इथे सिग्नेचर असेल. रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर तुमचं इथे लिहायचा आहे. पोस्टल ॲड्रेस जो असेल स्क्राईब कॅन्डिडेटचा तो लिहायचा आहे. मोबाईल नंबर लिहायचा आहे
आणि तुमचं इथं स्वतःचा ॲड्रेस, कॅन्डिडेटचा आणि मोबाईल नंबर हे मेन्शन करायचं आहे. सिग्नेचर ऑफ द इन्व्हिजिलेटर जे तिथे कोण असतील पर्यवेक्षक त्यांची सिग्नेचर आणि ते तुमचं स्क्राइब जे आहे, जे तुमच्याबरोबर असणार आहेत, त्यांचा इथे फोटो पेस्ट करायचा आहे. सो ही जी इन्फॉर्मेशन आहे, जे डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आहे. तो हा जो फॉर्म आणि जो अनकंडिशनल हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म मी Telegramला टाकून देतो. तिकडून तुम्ही डाउनलोड करून त्याचे प्रिंटआउट काढा आणि फॉर्म फिलअप करू शकता. सो अशा पद्धतीने तुमचे हे जे फॉर्म आहे, अशा पद्धतीने तुमचा हॉल तिकीट तुम्हाला मेन्शन करायचं आहे किंवा तुम्हाला फिल करायचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली तुम्हाला माहिती पडल्या असतील, काय करायचं आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की सर हे इन्स्ट्रक्शनचे जे आहे ते तुम्ही एकदा सांगा. ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याचे व्हिडिओ एक सेपरेट येऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला डूज एंड डोंट्स काय करायचं आहे, त्या सर्व गोष्टी मी सांगेनच. ओके. बट मेन इम्पोर्टंट ही गोष्ट आहे, की तुमच्याकडे हॉल तिकीट विथ फोटो आयडेंटिटी प्रूफ विथ ओरिजिनल. हॉल तिकीट पण असलं पाहिजे तुमच्याकडे विथ ओरिजिनल डॉक्युमेंट्स, आयडेंटिटी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काहीही प्रॉब्लेम असेल, तर मला डायरेक्टली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नक्की तुम्हाला हेल्प हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन मी. आणि हा तुमचा चॅनल तर डेफिनेटली याला सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करा. थँक यू सो मच.